तुम्ही जर सनस्क्रीन वापरत असाल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। USFDA च्या खुलासानुसार इथे नमूद केलेले सनस्क्रीन ब्रँड वापरल्याने तुम्हाला 70% कर्करोग होण्याची शक्यता आहे। तरी सुद्धा खूप मोठे ब्रँड SPF 50 चा दावा करून विक्री करत आहेत। आणि अजून एक धक्कादायक बाब म्हणजे अनेक लॅबचे उत्पादनं यात नापास झाली आहेत। आणि अजून एक धक्कादायक बातमी म्हणजे काही सनस्क्रीन मध्ये SPF 20 सुद्धा नसते। आणि या सनस्क्रीनची प्राण्यांवर चाचणी केल्यानंतर असं कळालं की हार्मोनल इम्बॅलन्स आणि कर्करोग होण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे सनस्क्रीन घेताना तुमच्या मनात या दोन गोष्टी आल्याच पाहिजेत। एक तर लॅब टेस्टेड आणि सुरक्षित असलेले तसेच SPF 50 हे सिद्ध झालेले सनस्क्रीनच वापरा। आणि दुसरी म्हणजे तुम्ही हे ऑक्सिब्रेन्झोन, ऑक्टोप्राइलिन किंवा होमोसोलेट असलेले सनस्क्रीन टाळलेच पाहिजेत। विशेषतः लहान मुलांना हे अजिबात देऊ नये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुगंधित सनस्क्रीन वापरणं टाळलं पाहिजे, कारण मोठ्या संशोधनानुसार हार्मोनल इम्बॅलन्स साठी हेच कारणीभूत असते। आणि तुम्हाला जर चांगली आणि सुरक्षित सनस्क्रीन पाहिजे असेल, त्यासोबत SPF 50 असलेले आणि लाखो माणसं दररोज यूज करणारी सनस्क्रीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली लिंक कमेंट करा। तुमच्या DM मध्ये लिंक मी स्वतः शेअर करेन।